वर्षी टीम इंडियाला अनोखी अशी सलामी। तर विमानतळावरच इथे आपण पाहतो की रोहित शर्माकडून केक कापून या ठिकाणी सेलिब्रेशन, केबिन क्रू जो आहे सगळा एअरपोर्टवरचा त्यांच्याकडून हा केक आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेलं हे सेलिब्रेशन एअरपोर्टवरचं ज्या विमानामधून आगमन झालेलं आहे या सगळ्या टीम इंडियाचं त्या क्रूकडनं आता केक कापून या ठिकाणी टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पावला पावलावर खरं तर सरप्राइजेस दिले जात आहेत रोहित शर्मा आणि त्यांच्या टीमला। मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलाकडून वॉटर सॅल्यूट देण्यात आला, त्यानंतर एअरपोर्टवर केबिन क्रूकडून त्या ठिकाणी केक कापून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। अजून रोहित शर्मा आणि त्यांच्या टीमसाठीची सरप्राइजेस बाकी आहेत, कारण जसजसे पुढे ते वानखेडे स्टेडियमकडे सरकतील तसं मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यांवर उभे असलेल्या मुंबईकरांकडून त्यांचं अनोखं असं स्वागत देखील केलं जाणार आहे। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, एक एअरपोर्टवर पोहोचल्यानंतरची आणि अग्निशमन दलाकडून देण्यात आलेला वॉटर सॅल्यूट, तर दुसरी आहे ती म्हणजे एअरपोर्टवरच्या कर्मचाऱ्यांकडनं रोहित शर्मा आणि टीमचं करण्यात आलेलं स्वागत। तर अनोख्या पद्धतीनं चॅम्पियन टीमचं स्वागत या ठिकाणी केलं जाते। अनोखी कामगिरी या ठिकाणी टीम इंडियानं केलेली आहे। 2007 नंतर 2024 म्हणजे जवळपास 17 वर्षांनंतर हा विजय भारताच्या पदरात पडलाय। यासाठी होतं ते योग्य नियोजन, टीम सिलेक्शन आणि मेहनत, त्या प्रत्येक खेळाडूचा असलेला फॉर्म आणि अचूक निर्णय। तर प्रत्येक हा कौतुक सोहळा किंवा त्यांचं स्वागत हे रोहित शर्मा आणि त्यांच्या टीमकडनं या ठिकाणी स्वीकारलं जाते। तर मुंबईमध्ये उतरल्यापासूनच वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं असं स्वागत केलं जाते। अनोखी अशी सलामी अग्निशमन दलाकडनं आणि त्यानंतर एअरपोर्टवर केक कापून टीम इंडियाचं स्वागत। तर एवढाच उत्साह आपल्याला मरीन ड्राईव्हवर देखील पाहायला मिळत आहे आणि तिथे देखील आता टीम इंडियाच्या आगमनाची प्रतीक्षा। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय ही एअरपोर्टवरची, अग्निशमन दलाकडून देण्यात आलेला वॉटर सॅल्यूट आणि त्यानंतर एअरपोर्टवर केक कट करत या ठिकाणी टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता टीम इंडिया इथून वानखेडेकडे रवाना होते। थेट दृश्य ही रोहित शर्मा केक कट करत या शुभेच्छांचा स्वीकार करत असताना। या क्रू मेंबर्सकडून सध्या तर वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे, त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अग्निशमन दलानं अनोखी अशी वॉटर सॅल्यूट या ठिकाणी दिलेलं आहे, अनोखं असं स्वागत त्यांचं केलेलं आहे। जसं मी मगाशी म्हटलं की टीम इंडियाचं एक सरप्राइजेस जी आहेत ती आतापासून सुरू झालेली आहेत, तर तीही दोन दृश्य। तर टीम इंडियाचं स्वागत जो तो आपापल्या परीने करतो, एकीकडे आपण पाहतोय या चॅम्पियन्सचं अभिनंदन करण्यासाठी केक कटिंग करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे वॉटर सॅल्यूट देऊन टीम इंडियाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। हीच टीम इंडिया आहे ज्याने संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावलेली आहे। थोड्याच वेळात आता ओपन डेक बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे, विजयी रॅली निघणार आहे। त्यापूर्वी ठिकठिकाणी टीम इंडियाचं कशा प्रकारे स्वागत होत आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात, त्याची ही दृश्य।